आता जायचं आहे शेवंती भरायला, कारण की शेवंती दिली नाही. पहाटे 5ला न्यायची, पण आत्ता भरायची ती. म्हणजे सकाळी फक्त गाडीत पिशवी टाक भरून राहिली. आता मी पण जातो, मोबाईल चार्जिंग लावून देतो. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. आज सकाळी 5:30 वाजले आणि आता चाललो आहे गौरीला गवत आणायला. तोपर्यंत बाबा पण येते आहे आणि हे शेड घालायला लागेल, कारण की पूर्ण हाताला ते खाजवील. मग आपल्याला पहिले गवत घेऊन यावं लागेल, मग बघू पुढलं. तिकडे आता डायरेक्ट बाबा आले, लगेच तिकडे निघू आपण पेरूच्या वावरामध्ये. सकाळी अजून 6 पण नाही वाजले, उजेडलं पण नाही व्यवस्थित. आणि आमचे बाबा कुठं चालले पाहिले का? माझे स्वतःचे बाबा. बाबा तिकडे काला जावं पण एवढं लंगडत चालत आहे. कुठं चाललंय मला पण माहीत नाही. तिकडं आपलं नागनाथ आहे ना, तिकडं वडाचं झाड आहे, तिकडे चालले ते, मला पण माहीत नाही. आपण गपचित पाहू. तोपर्यंत मला गेट लावायला लागेल, दरवाजा लावायला लागेल, तिथून दोरी काढायला लागेल. मला माहिती बाबा कोणासोबत चालले. मला गाडी ओळखू आली. तुम्हाला ती क्लिप दिसेल जायच्या बा, गाडी चालली जागा येईल बात. 1 2 3 बघितली. मला माहिती आहे गाडी कुठं चालली आहे नाही माहिती. मला माहिती गाडी कोणाची कळाली आहे. आणि हा घरच्यांना पण दाखवायला लागेल का तर आमचं सकाळी कुठं गेलं, कोणासोबत गेलं. आमचं पार 1 तासाने आलं. म्हटलं आता झोपून घेऊ. आता केलंय सुरू कशाने. तसं पण आपल्याला वैरण तिला जास्त द्यायचीच नाही, मग थोडीशीच आणली. आणि तिकडे थोडी ऑफ रोडिंग होती, गाडी चिखल्यात फसली होती. आमच्या बाबांनी फसवली होती. आमच्या बाबांनी आशिष काठ्यांनी बसवली होती. काय गौरव धाड तुझं चाललं. सो गाईज आंघोळ झाली आणि आता इकडं मोटर चालू आहे ना, मग टाकी भरून घेऊ राहिली. अरे बंद आहे बाबा. आणि इकडे शेवंतीवर आणि पेरूवर पाणी लावले. मग आता माहीत नाही खाणं सोडायचं का नाही. इथे आले काय बंद झालं नाही. अच्छा वो वाली टक्की भर गई ना, उसको रिकाम करता होता. आता आईनी बघा इकडं काय केलं, साफसफाई चालू. इकडं ही गटरी साफ करू राहिली. गटरी म्हणजे पाट येतो, पाट साफ करते ती. त्याला कारण की पावसाळ्यामध्ये ना त्याच्यावर पाणी येऊन जातं. कशावर? या लिंबाला तिकडं आरपार पाणी जातं. त्याच्यामुळं मग तिकडं लिपलं आहे आईने, अजून लिपायचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे अजून नियोजन नाही. गौरीला आज प्रत्येक दापून पोतं टाकलं तिच्या पाठीवरून. ओ मॅडम गुरे काय गौरे, वेळ आली आहे आता मोटर बंद करायची. शेवंतीला पाणी झालं खूप जास्त. माझा पप्पाचा फोन आला, मग पप्पा बोलले जाय मोटर बंद करून टाक, पहिले टाकी भर मग मोटर बंद कर. आता व्हिडिओ चाललो आहे मी. आणि वरतीला याच्यामध्ये ना शेवंतीच्या पेरूमध्ये मोठा दादा लावणार आहे. त्याला सांगितलं तू फिरून. सिटीमध्ये असलं ना काही ना काही कंटेन येऊन जाते, पण शेतकरी म्हटलं तर एक सुद्धा कंटेन येत नाही. आला तर एखाद्या वेळेस येईल. एक तर मोटर बिघडल, एक तर ट्रॅक्टर बिघडल, नाही तर इकडे व्हेंचुरीन निघल, नाही तर पाईपलाईनच फुटल, नाही तर काय ट्रॅक्टरचं पिस्टनच फुटून जाईल. असं आहे. नाही तर व्हिडिओ राहतो ब्लॉग सुरू केला तर कंटेन खूप सारे कंटेन यायचे. आता बा इकडे बा एक कंटेन अजून एक येईल. काय इकडे याच्या पाणी लावले की नाही माहीत नाही मला. पप्पाने बा कारभार काय केलं इकडं का काल खाणं सोडलं आणि हा कॉकचा अर्धा चालूच करून दिला एअर पास करण्यासाठी. इकडं बुच्चर आला असं गेला असं मध्ये साहजिक आहे. पण मग पप्पाने बुच्चीच लावेल नव्हतं इकडं आणि कॉक पण बंद नव्हतं गेला. आता टाकी भरली. आता पहिले पटकन मोटर बंद करायची. वा मी सांगतो आता याच्यामधली सगळी डिटेल. आता बेडचे माहीत नाही आता काय एकर चालू काय नाही. नागर मारला, मग लोटरी मारली, मग फन मारला. मग फन मारल्यानंतर मग बेडनंतरनी बेड काढले, बेड झाले, मग पाईपलाईन टाकली, पाईपलाईन झाली, मग ड्रीप टाकलं, ड्रीप झालं, मग मंचिंग पेपर टाकलं, मंचिंग पेपर झालं तर माहीत नाही अजून काय गडबड केली. ते तिकडे तुम्हाला एक दाखवतो. त्या एक आहे ना स्ट्रक्चर उभं करून ठेवले. माहीत नाही त्याच्यामध्ये काय करायचं होतं, त्यांनाच माहिती काय करायचं होतं, आपल्याला माहीतच नाही. ते काय उद्या कर आम्हाला सांगते नाही. शेवंती बघून बघा, तुम्हाला पूर्ण दाखवतो. पर्पल आहे, ही पिवळी आहे, हिची वाट लावली आहे कारण की त्याला पाणीच नाही. आणि डाळिंबे
आणि आता आपली शेवंती बघा, आता ही शेवंती आपली. आता ठीक आहे, साहजिक आहे, उन्हाळा आहे त्याच्यामुळे मग ते तसं दिसतंय. पण मग बघा आता शेवंती किती एकदम ताजी ताजी किल एकदम चांगली दिसते. पेरूचा प्लॉट बघा. बघा आता मला सांगा, जमीन आम्हाला पण कमी आहे, त्यांना जास्त आहे. कारण की ते 3 जण आहे, आम्ही 2 जण आहे, तरी त्यांना जमीन खूप जास्त आहे, आम्हाला थोडं कमी आहे. मुकाबले 50% जास्त आहे त्यांना. आलो मी डायरेक्ट पेरूमध्ये चालू. शेवंती आपली वरलेंग आहे, कारण की ऊन लागत होतं, मग आलो सावलीमध्ये. आता मी पूर्ण डिटेल सांगतो. हा एक प्लॉट आहे. आता हा छाटायचा आहे, कारण याची पानं बघा पिवळी झाली, तर छाटणार आहे. मग ते आता काही नाही. आता मला सांगा, आमच्याकडे जमीन कमी आहे आणि त्यांच्याकडे जास्त आहे. आम्ही एवढं जमीनमध्ये खूप जास्त उत्पादन काढतो. त्यांच्याकडं अजून एक नाही. त्यांच्याकडं तिघं भावांपैकी तिघांचे ना जेवढे पावडरचे खाते होते ना, आपण पावडरी ना खाते आणतो आम्ही, मग आम्ही नाही ते आणायचे. आमचं तर आहेच, पण आमचं एकदम परफेक्ट आणि एकदम करेक्ट काम राहतं. त्यांचे 1.5 ते 1 कोटीच्या आसपास बिल होईल होतं पावडरचं. याचं डाळिंबाचंच जास्त होईल होतं. पेरूत आत्ता डाळिंबाचं खूप जास्त होईल होतं. जास्त काय मी ते आपल्याला माहीत नाही म्हणून आपण विसरून देतो. खूप जास्त बिल होतं म्हणून ते मला मी एकदा ती जमीन दाखवल कुठं आहे, तुम्ही ती जमीन बघा. गौरीला हे औषध मारलं आहे, टिकटॅक म्हणून होतं ते, मला मावशीच्या मुलांनी दिलं होतं. आता एका शिखरमध्ये ना थोडंसं दिवस मारलं आणि चौकून दिलं झाडाला, फांट्याला याला मारून दिलं आणि गायला मारलं. तोंडाला मारलं फक्त. सगळ्या गायचे ते पाय बी, ते खुऱ्या बिऱ्या, मान, चराट्याच्या इकडं असं याच्यात सगळी वल्ली दिसते बघ. मग पोतं ठेवलं. मग गायचं आपण आता सोमवारी शेवंती खोडतो. पण आज पप्पांनी काय विचार काढला का आज शनिवार आहे ना, नाही हा शनिवार आहे ना, शेवंती खोडायची आहे. मग आता मी बाया आणायला चाललो आहे. आपल्या रोडलाच आहे, त्या एअरपोर्ट बसल्या बाया ना, त्याच आणायच्या 2 जणी. वाडीवरल्या या 4 जणी येईल, कारण की यांच्या हाताने लवकर होणार नाही संध्याकाळपर्यंत. आता वाजला किती माहिती का, किती वाजले 3:22 झाले. मग चाललोय मी बाय आणायला. पहिले आता डिझेल टाकायला लागल. ते पप्पा एवढं डिझेल टाकेल. 5:90 भेटून बस. नानाच्या मळीमध्ये आलो दूध घ्यायला, कारण की गाय आहे ना आटलेली, त्याच्यामुळे मग आता दूध बंद होणार आहे ना. मग आता 5-5:30 वाजले. मग नाना बोलले एखादा लिटर हा ॲडजस्ट करतो, जाय गं एवढं याच्यासोबत खेळतो. म्हणू डिग्गू डिग्गू काय म्हणू. कॉक चालू करायचं, विंचिरू काल चालू करते. चालू आहे ना मोटर चालू करायला आलो तू डाळिंबाच्या प्लॉटमध्ये. आता इकडं मला थोडी सर्दी परत झाली बरं का, सर्दी खोकला. ट्रॅक्टर चालू आहे का? सोल्जर चालू आहे वाटतं इकडं. या असं करायला जुगाड काय केलं, गवत काय केलंय त्याला झोपून देईल असं गवत प्रत्येक काढून हा काढायला लागेल. उपटायचं मग आणि गौरीला मूर्छ. अरे बाबाने काय केलं, तिकडे गवत जात होतं ना, मग त्याला इकडे गल्लीमध्ये टाकलं. नाही बाई इकडं असं टाकलं, इकडे टाकलं. हा दुपारी काय तेव्हा किती भारी केलं बा बाबांनी. हे क्या किया देखो हमारे बाबांनी. अजून कुठे उपट्टी नाही ना, उपटून टाकलंय डायरेक्ट, उपटून टाकलं इकडे. आता उपट न लागलं, अण्णांनी सांगितलं का? विचारून घेतलं. मग गवत गौरीला गोळा करून ठेवा ट्रॉली भरून. चिकाटी काही मग खायला तर येईल ना का मग तिला, का बरं नाही. इकडे बाकी आहे ना हो. मग किती गल्ल्या लावल्या? 1 2 3 4 5 6 गल्ल्या का? पूर्णिमेपर्यंत हा ठीक आहे, तिकडे जायचं. चला बेस्ट काम केलं बाबाने. लागत टाइम, पण मग ते करायचं चांगलं करायचं नाही तर करायचंच नाही असं. ते टाइम तर लागेल ना, पण जरासं केलं म्हणजे कसं जरासं फरक वाटतं. हां मग 210 kg शेवंती निघालेली आहे. एकदम टॉपचा माल आहे.
थंडगार रस आता झाली आहे, एवढीच नाही गेली कारण की आपण थोडा लवकर खुडा घातला. सो काय जात आपण घरी आलो आहे, गाडी पार्क केली इकडं आणि आता जायचं आहे मामाच्या इकडं जेवण करायला कारण की तिकडं बोलवलं आहे आम्हाला. आज शनिवार रविवार आहे ना, मग जायचं आहे तिकडं. म्हणजे बुटं बघा, घरात लक्ष्मी जाते तर पप्पा बाहेर दारात बुटं घालते काढते. ह्या बघा तिकडे सगळ्या इकडेच राहते. हे सगळे पप्पाचे, आजीचे, मम्मीचे, सगळ्यांना मीच वळण लावतो पण कोणीच ऐकते नाही. ऐकत्या पण मग थोडंफार ऐकत्या. ठीक आहे आता आहे ना काय बघू, आता थोडंसं जेवण करू. तिकडं टाईम लागा, रसपोळी तिकडं काय चावलं पिन्नाची ती त्या निष्ठू आहे इथं. नासिक एयरपोर्ट, जानूर एयरपोर्ट, जानवर एयरपोर्ट चाहिए. बन रात के बजे 12. क्या सर ये इसका तो अभी बेनिफिट आगे पता चलेगा, देख. तिकडे चालू तिकडे सगळं चालू. फक्त ईड बंद करायचं होतं, सगळं पाणी वरतीला विरमी झालं तर केला मग बंद आहे ना. नक्की अरे मग ते काय यांनी काढेल टिकाऊनी हे करून काढेल. पाणीमध्ये गेलतो त्या मोटर बंद करायला, त्याच्यानंतर घरी आलो. 11 वाजले तरी गौरीला तहान लागेल. आपण काय पाणी पाहिजे नव्हतं. आता इकडं बघ तहान होईल होती बिचारी ग, म्हणून मला ना जास्त क्यू येते गायांवर. आता ती पाणी पिईल तर कॅमेराचा आवाज होतो, कॅमेरा चालू करून दिलं ना. पप्पा मम्मी दीदी ना ते येऊ राहिले मोठी गाडी घेऊन. आम्ही ना लहानी गाडी म्हणजे दादा आहे ना ओझर जायला होता ना मित्रांकडं. मग तसंच मग दादाला म्हटलो तर आपल्याला जायचं आहे मोटर बंद करायची, कॉक बंद करायचं मोटरने. मग आता सगळं पाणी आपल्या वरतीला विहिरीमध्ये पडेल. बघितलं ना आमची पोरांची जिंदगी शेतकऱ्याच्या. डायरेक्ट रात्रीची कवा पण आम्हाला मळ्यात जायला लागत, एवढं इचू काटायचे. तर गौरी आपण पाणीतून आलो, मग घरी आलो. आता गौरीला पाणी पाजलं आणि एवढंच आपल्या आजचा ब्लॉग होता. आणि मामाच्या घरी गेलो तो जेवायला कारण की मामाने बोलवलं होतं, तेवढंच झालं. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय. हा पप्पा तिकडे पिशवी.